घरात, सारे बसून घरात. सगळेजण घरातच असतात. आपल्याच मधलं कुणाला तरी उचलून घेऊन जातो. तो यम काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबत असे. तुकोबरांच्या घरी तो यम राबायचा, तुकोबरांना घाबरायचा तो. इतके तुकोबराय अधिकार संपन्न महात्म्य आहे. आणि त्या भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. मग तुकोबराय या अभंगाद्वारे सांगतात, आपण मानवी शरीर घेऊन जन्माला आलो ना, म्हणून आपण देवाला शरण गेलं पाहिजे. मन होनी शरण जावे. पण शरण जात असताना विको कमी करा. सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे काय? काया वाचा आणि मन, तिन्ही गोष्टी म्हणून देवाला शरण जायचं. देवाला शरण गेल्याच्या नंतर इतकंच आपलं काम आहे. देवाला शरण जायचं, त्याची भक्ती करायची, चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, भजन करायचं, साधना करायची, एवढंच आपलं काम आहे. इथून पुढं त्याचं काम चालू होतं. कुणाचं? देवाचं. तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. भव म्हणजे संसार आणि संसार म्हणजे सगळीकडे दुःख. भगवंत काय करतो? आपलं दुःख संपवून आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतो. का करत असेल असं? कारण तो करुणावंत आहे, तो कृपावंत आहे, बहु आहे करुणावंत. अनंत हे नामजा तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. तुकाराम महाराजांना कडेच काही साधक घेतले. बरं ठीक आहे तुकोबराया, तुम्ही म्हणताय देवाला शरण जा, त्याला शरण गेल्यानंतर आम्हाला सुख मिळेल, आमचं दुःख संपेल, तो करुणावंत आहे, तो कृपावंत आहे, हे तुम्हाला कुणी सांगितलं का? तुकोबराय म्हटले नाही मला कुणी सांगितलं नाही. बरं ठीक आहे, तुम्ही एखाद्या ग्रंथात वाचलं का? आम्ही जसं तुम्हाला वाचून वाचून सांगतो. तुकोबराय म्हटले नाही मी कुठल्या ग्रंथात वाचलं नाही. मग तुकोबराय म्हटले बरं ठीक आहे, तुम्ही ग्रंथातही वाचलं नाही, तुम्हाला कोणी सांगितलं नाही, मग तुम्ही एवढं विश्वासाने कसं सांगतात का देवाला शरण जायचं, त्याला शरण गेल्यानंतर आपल्याला सुख मिळेल, समाधान मिळेल, तो करुणावंत आहे, तो कृपावंत आहे, तुम्ही एवढं विश्वासाने सांगताच कसे? तुकोबराय म्हटले मला एवढा विश्वास असा आहे कारण माझ्या जीवनामध्ये या गोष्टी घडल्या. तुका म्हणे साक्षी आले. मग मी काय केलं? मी ते माझ्या पुरतं नाही ठेवलं, तरी केले प्रगट. मी अख्ख्या जगाला सांगितलं देव करुणावंत आहे आणि त्याला शरण गेल्याच्या नंतर आपल्याला सुख मिळेल. मग काय करायचं? मन होनी शरण जावे, सर्व भावे देवासी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. चिंतन तुम्हाला कळालं का? महिला मंडळ माना तरी हलवत चला. सांग सांग बोला ना, पाऊस पडेल का? माना तरी हलवत चला. चिंतन कळालं नाही कळालं माना हलवा. माग हात करा. कळालं का? एक काम करा आजी, आता तुम्ही निवांत झोपून घ्या. हा काहीच लोड घेऊ नका, जाता जाता उठून देईल मी का म्हणते माहिती का? असं काही लोक घरून अगदी फ्रेश निघतात. त्यांना वाटतं 1.5-2 तासाचं कीर्तन असतं, गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, बसलं पाहिजे, मित्र जातो म्हणून मी पण गेलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे, 2 गोष्टी घेतल्या पाहिजे, गेलं पाहिजे असं वाटतं त्याला. तो घरून अगदी फ्रेश निघतो, मेकअप करून येतो, इथं बसतो. पण काय होतं माहिती का? या धर्म मंडपामध्ये बसल्या बसल्या डुकली येते, त्याची झोपच त्याला उमजू देत नाही. का होत असेल असं? बऱ्याचदा विचार केला कुणी? मी सांगते बरं का होतं माहिती का? असं ज्यांना कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कथेमध्ये, भजनामध्ये आल्या आल्या डुकली येते, आल्या आल्या झोप येते, त्यांनी समजून घ्यायचं आमचं पूर्वजन्मीचं पाप आम्हाला कीर्तनामध्ये बसू देत. कीर्तन भजन ऐकणं एवढ्या काही सोप्या गोष्टी नाही. कुणी उठाव कीर्तन असं नाही. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुम्ही तुमच्या मित्राला म्हटले असं, चल ना आज कीर्तन, पुरीचंच कीर्तन, चल. एवढे गोड असले म्हणजे असंच होईल बरं का? हा ते म्हटलं असं नाही सवड नाही असं नाही, नशीब नाही. इथं येण्यासाठी फार पुण्य लागतं. एका ठिकाणी गोड वाक्य लिहिलं होतं बरं का? दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाके बैठता है. हिंदी कळती ना? नाही कळली तुझ्या कॉल करा, सांगेल. म्हणजे ज्यांना आपण मतदान करतो, ज्यांना आपण वोट करतो, ते दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाके बैठता है, लेकिन मेरे प्रभु श्री राम जिसको चुनते हैं वो कीर्तन में आके बैठता है. इथं येण्यासाठी पुण्य लागते बाबा, इथं कुणी येत नाही. नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. मग काय झालं? तेव्हा या
विठ्ठले कृपा केली. जन्माजन्मांतरीचं पुण्य लागतं, तेव्हा देवाविषयी आवड निर्माण होते. कीर्तनाला येण्यासाठी पुण्य लागतं बघा, पण हे मानवी शरीर मिळालं ना, याला पण लई पुण्य लागते. सहजासहजी मिळत नाही. काही काही लोक डायरेक्ट म्हणतात, जे या जन्मात राहिलं ना ते पाहू पुढच्या जन्मात. त्यांची चुकीच नाही. त्यांनी ते टी व्हीमध्ये, पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये ऐकलेलं राहतं, तुम्हारा हमारा सात सात जन्मो का. लोकांना वाटतं माणसाचे 7 जन्म आहे, 7 बीत काय राहत नाही. एकच भेटलाय कसा तरी, एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्य देहाचा. हे बाकीचे जे शरीर आहे, गाढवं, कुत्रे, माकडं, कीटकं, हे जे काय शरीर आहे, या शरीरामध्ये आपल्याला कोटी कोटी वेळेत जावं लागतं. मग कधीतरी दिलं तर दिलं मानवी शरीर, आपल्याला मिळाले, सार्थकता करा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, पण कधी विठ्ठलाची एक देखलिया. देवाला म्हटलं पाहिजे, देवा एकदा तरी दे ना दर्शन. देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, विनंती केली पाहिजे. जसं त्या गवळणी करतात ना, मनमोहन कान्हा विनंती करू दिन रे, राहत के मेरे ने, राहत के मेरे ने, अब तो दरस दे दो कुंज बिहारी. मनवा है बेचैन, मनमोहन कान्हा विनंती करू दिन रे. रात्रंदिवस देवाला विनंती केली पाहिजे, देवा दे ना दर्शन एकदा तरी. का तर जन्माला आल्याची सार्थकता आहे. तुला एकदा बघितलं ना, पुन्हा जन्मालाही नको आणि पुन्हा मरणही नको. मग हे मानवी शरीर सामान्य नाही, हे सहजासहजी कुणालाही मिळत नाही. मग बघा, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आपला जन्म भारतासारख्या पवित्र देशात झालाय. भारत देश काही सामान्य देश नाही, लई पवित्र देश आहे. कुठल्याच देशाचं ग्रंथामध्ये वर्णन आलेलं नाही. एकमेव भारत देश असा आहे का त्या भारत देशाचं वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतामध्ये आपला जन्म झाला ना, आपण भाग्यवान आहात. प्रत्येक जण इथं बसलेलं, प्रत्येक जण भाग्यवान आहात. त्यातल्या त्यात महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत आपला जन्म झाला. महाराष्ट्रात जेवढे संत झाले ना, तेवढे कुठल्याच राज्यात संत झाले नाही. संतांची भूमी आपली. त्यातल्या त्यात आपण नाशिक जिल्ह्यात जन्माला आलो. नाशिक जिल्हा काही सामान्य नाही, सगळे नाशिकचे आशिक आहेत, बरोबर आहे का नाही. नाशिक जिल्हा फार समृद्ध जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला. त्यातल्या त्यात मानवी शरीर घेऊन जन्माला आलो. गाढवाचं, कुत्र्याचं, माकडाचं, कीटकाचं दिलंच नाही आपल्याला. का तर अनिक हे ज्ञान नाही कोठे, याच देही गडे देवाचे भजन. दुसऱ्या देहाच्या ठिकाणी हे ज्ञानच नाही. पण तुम्ही एका दिवस बघितलं बा, असे रस्त्याने 4-5 गाढवं चालले, त्यांची आपापसामध्ये चर्चा झाली. एक काम करू, जवळच जाईच्या मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिरामध्ये भव्य दिव्य असं सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. मग काय करू आपण, कीर्तनाला जाऊन बसू. असं होईल का? गाढवं कीर्तनाला येते, इकडं गाढवं कीर्तनाला येत, गाढवं कीर्तनाला येते, मग कोण येतं? हा, इथं माणसं येतात. मग आणि हे ज्ञान नाही कोठे, इथं येण्यासाठी पुण्य लागतं. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मानवी शरीर घेऊन तुम्ही जन्माला आले ना, मग माणसाचं मेन ध्येय, मेन टार्गेट आहे देवाची प्राप्ती. मग देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला त्याला शरण जावं लागेल. मग एक काम करा, तुम्ही मानवी शरीर घेऊन जन्माला आले, महाराष्ट्रासारख्या पवित्र संतांच्या भूमीमध्ये तुम्ही जन्माला आले, म्हणून तुम्ही काय करा, अभंगाच्या पहिल्या
अतिशय गोड बर का. भगवान श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, मन होनी शरण जावे. मग लोकांनी काय केलं, शरण जायला सुरुवात केली. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, थांबा, अजून जाऊ नका, थांबा थोडंसं. तुम्हाला भरपूर गाई झाली मला माहिती, पण थांबा थोडंसं, मी सांगतो त्या शब्दाकडे लक्ष द्या. मनवोनी शरण जावे, देवाला शरण जा, पण सर्व भावे जा. पण काय माहिती का, पहिला शब्द जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मनवोनी टाकला. मनवोनी म्हणजे म्हणून, आपल्या भाषेत घ्या म्हणून. आपण एखादं वाक्य बोलत असलो, वाक्य बोलता बोलता मध्ये म्हणून शब्द येतो, पहिल्यांदा काही येत नाही. बघा, जर बोलायला सुरुवात केली, काय झालं माहिती का, मला जर कोणी विचारलं नाशिकला कशाला चालले, मी सांगणार त्यांना, वैष्णवीताईंनी मला फोन केला, मला कीर्तन आहे म्हणून मला नाशिकला. मध्ये काय येतो, म्हणून शब्द वाक्याच्या मध्ये येतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुरुवातीलाच मनवोनी वापरला. का वापरला असेल? जगद्गुरु तुकाराम महाराजांना काही वाक्य रचना येत असा एक त्याचा अर्थ, असा त्याचा अर्थ नाहीये. मनवोनी शब्दामागे जगद्गुरु तुकाराम महाराजांची 3 कारण आहेत. 3 कारण आहे का म्हणून देवाला शरण जायचं. पहिलं कारण आहे का, आपण याच्या आधी बरेच जन्म घेतले. मी तुम्हाला मगाशी प्रमाण दिलं, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचं. याच्या आधी बरेच जन्म घेतले, बरंच फिरलो आपण. फिरत असताना या प्रत्येक जन्मामध्ये आपण काय देवाला शरण गेलो. देवाला जर त्या जन्मामध्ये आपण शरण गेलो असतो तर पुन्हा जन्माला यायचं कारण नाही. मग याच्या आधी जे जन्म घेतले त्या जन्मामध्ये एकाही जन्मात आपण देवाची भक्ती केली नाही, त्याला शरण गेलो नाही, म्हणून तुम्ही या जन्मात देवाला शरण जा. पहिलं कारण आहे. दुसरं कारण असं आहे का, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे मानवी शरीर ना, हे सामान्य नाही, याच्यानंतर मिळणारच नाही. चकारात्मक बोलतात, मिळणारच नाही, याच्यानंतर पुन्हा मानवी शरीर तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्ही काय करा, आता मिळालंय ना, मग आता तुम्ही मानवी शरीर मिळालं म्हणून देवाला शरण जा. दुसरं कारण आहे. तिसरं कारण असं आहे का, हे मानवी शरीर जे आहे, या शरीरासारखं योग्य शरीर देवाला शरण जाण्यासाठी नाही, म्हणून तुम्ही देवाला शरण जा. मनवोनी शरण जावे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भावे देवासी. सर्व भावे शब्दाकडे लक्ष द्या. काया, वाचा आणि मन, तिन्ही गोष्टी मिळून देवाला शरण जायचं. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपण जी बोलतो ती, वाचा आणि मन. पहिली गोष्ट मन घ्या. मी तुम्हाला विचारणार आहे बरं का, मी काय काय सांगितलं सगळं विचारणार आहे. जो विचारलेल्या प्रश्नाची एकदम खरी खरी उत्तर देईल त्याला चांदीचं नाणं बक्षीस मिळेल सप्ताह कमिटीकडून. हा हा, माझ्याकडून नाही, मी तर घ्यायला आले, मी कुठं देऊ, बरोबर आहे का नाही. हा, मग काय माहिती का, खरी खरी उत्तरं द्या बरं का, नंतर विचारणार, लक्षात राहू द्या, लक्ष माझ्याकडे राहू द्या. मन बरं का, हे मन आपलं, हे मन कधी कुठं जाईल सांगता येत नाही. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. संत बहिणाबाई वर्णन करतात, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येत पिकावर. हे मन इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे, त्याला म्हटलं ना तिकडं जाऊ नको, ती जाऊन येतं. इथं मी सांगू शकते कुणाचं मन कुठे, कुणाचं मन कुठे, मला लगेच कळतंय. मी चेहरे पाहून सांगू शकते कोणाचं मन कुठे. मला चेहरे ओळखता येतात, पण ते मी कीर्तनात नाही सांगत, त्याचे चार्जेस वेगळे लागतात. हा, म्हणजे कुणाचं मन कुठं, कुणाचं मन कुठं, कुणाचं मन घरी जाऊन आलं. कीर्तनात काही काही लोक बसतात, कुलपाला झटका देतात, मन कुठं राहतं, घरी कुलपाजवळ. म्हणजे मन कुठं जाईल सांगता येत नाही. पण या मनाला उपदेश करतात संत महात्मे, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद, नित्य गोविंद गोविंद. आ हो, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद. या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बरं का, गोविंद 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 गोविंद
गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद 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 जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या मनाला दुसरी तिसऱ्या गोष्टीचा छंद लागल्यापेक्षा गोविंद 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 मना लागलिया छंद. या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. आणि एकदा की भगवंताच्या चरणावरती हे मन स्थिर झालं, मग ते दुसरी तिसरीकडे जातच नाही. आता कोठे दावे मन तुमचे चरण तुमचे चरण तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण तुमचे चरण तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला हो, भाग गेला शीन गेला. हे मन आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखलिया. देवाचं चरण, त्या चरणावरती मन स्थिर झालं का ते दुसरी तिसरीकडे जात नाही. मग पहिली गोष्ट, या मनाला ताब्यात घ्या. या मनाला सांगा, 2 तास आम्ही इथं बसलोय ना, मग तू कशाला जातो दुसरीकडे? आमचा 2 तास आम्ही वेळ कीर्तनाला दिलाय, मग तू कशाला जाऊन येतो? मग उपयोग होत नाही ना. शरीराने इथं बसल्यापेक्षा मनाने इथं बसा. इथं बसलं, मनाने या ठिकाणी भक्ती केली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वाचा. ही बोलतो ती आपण, ही वाचा. ह्या वाचेला कुठं काय बोलावं कळतच नाही. काही लोक काही पण बोलतात. काही लोकांना जर कीर्तनाचं स्टेज जर उपलब्ध झालं ना, काय बोलतील सांगता येत नाही. अहो, कालच आमच्या गावाला कीर्तन होतं. जाऊ दे, आता सांगत नाही. सांगायचं का? अहो, काय झालं माहिती का? जाऊ दे आता. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. देवाची स्तुती अथवा निंदा करा. कशाला याच्या त्याच्या करायची? पण त्यांनी केली ना. मी त्यांना तेच सांगत होते, पण झालं थोडंसं. जाऊ दे आता. जाऊ दे आता. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं बरं का, कीर्तनकार लोक खूप पैसे घेतात, 40-50 हजार रुपये घेतात. पण मला एक म्हणायचं आहे, 40-50 हजार घेतात, बरं जाऊ द्या. आता इथं दादा पखवाज वाजवताय, तुम्हाला किती आनंद भेटला. तुम्ही जा बरं एखाद्या बाजारात, आम्हाला आनंद विकत द्या म्हणा. लाख रुपये जरी दिले ना, हा आनंद तुम्हाला मिळणार नाही. हा आनंद याच ठिकाणी मिळतो. दादाला तुम्ही 10,000 दिले ना आत्ता, हा बघा तुम्ही, हा तरी तुमच्या आनंदाचं म्हणजे वसुली होईल, इतका आनंद तुम्हाला दादांनी दिला. मग त्या कीर्तनकाराला माझं एकच सांगणं आहे, तुम्ही त्यांचे पैसे बघतात, पण त्यांनी काय कार्य केलं ते बघा ना. आपले इंदोरीकर महाराज असतील, ते अनाथ आश्रमातल्या मुलांना सांभाळतात. त्यांचा स्वतःचा अनाथ आश्रम आहे, मुलांना सांभाळतात ते. तुम्ही एक बाजू सांगतात, पण दुसरी कोण सांगेल? लोकांना तेच पाहिजे. कीर्तनकाराच्या लोकांच्या मनातून कीर्तनकाराच्या ओटात झालं, बापरे बापरे. हा, मग असं कीर्तनच नाही झालं अजून. बरोबर आहे का नाही? वाईट गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात. पण तुम्हाला सांगेल, आज या ठिकाणी चालू घटना आहे. भगवान श्री ज्ञानोबरायांचं मंदिराच्या कळसाचं काम चालू. प्रत्येकाला माहिती, कळसाचं काम चालू आहे ज्ञानोबरायांच्या. ज्ञानोबराई विश्वाची माऊली आहे, आपली आई आहे ज्ञानोबराई. ज्ञानोबरायांचं काम चालू आहे ना, पण त्या ज्ञानोबरायांच्या कामासाठी हे जे काही भोळे भाबडे वारकरी आहेत ना, ते नाही देऊ शकत. नाही एवढं सोन्याच्या कळसाला पैसे देऊ शकतात का?
जे वारीमध्ये चालतात भोळे बाबडे वारकरी आहेत ते देऊ शकतात का एवढे पैसे? पण जे कीर्तनकार घेतात ना 40-50 घेतात ना, तुम्ही बोलतात ना, त्या कीर्तनकारांनी आज हल्लीच्या या काळामध्ये त्या मंदिरासाठी सुवर्ण कळसासाठी 2-2, 1.5 लाख रुपये देणारे कीर्तनकार आहेत. अरे तर गावात मंदिर बांधायचं म्हणलं तर लोकांना पावती फाडायला जीवावर येतं, बरोबर आहे की नाही? गावात मंदिर बांधायचं तरी एका ठिकाणी असंच झालं, सप्ताहाचं नियोजन केलं, लई मोठा माणूस होता बरं का. आता वैष्णवी आपण नियोजन केल्याच्या नंतर मग थोडासा पुढाकार घ्यावा लागतो. मग ते सप्ताह कमिटीचे लोक म्हटले चला ना ताई आपण जाऊ वर्गणी मागायला. लई मोठा माणूस येतो. मग मी चांगली तयारी केली, चला म्हटलं. तुम्ही नाही बरं का, हा तुम्ही नाही ते दुसरे भरपूर मोठा माणूस होता. मग म्हटलं चला चांगली तयारी करून जाऊ, आपलं वजन पडलं पाहिजे. पडतं तसं, पण मग थोडंसं अजून पडलं तर बरं होईल. मग वजन पडलं पाहिजे, तयारी वगैरे केली, मेकअप वगैरे केला, गेलो आम्ही वर्गणी मागायला. गेल्याच्या नंतर मग त्यांना सांगितलं सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे, आपल्या नगरमध्ये सप्ताह आहे, अतिशय गोड नियोजन आहे, मोठे मोठे महाराज लोक येतील, सगळ्यांचा आनंद त्या ठिकाणी, सगळ्यांना आनंद मिळेल, त्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे सप्ताहाचं. आणि मग थोडंसं लागतंच म्हटले सप्ताहासाठी थोडीशी आर्थिकदृष्ट्या मदत हवी तुमची. असं बोलल्याच्या नंतर मग तो समोरचा माणूस म्हणते चांगली गोष्ट आहे बरं का, तुम्ही सप्ताहाचं नियोजन केलं, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे, गावकऱ्यांना आपण आनंद दिला पाहिजे. असं मोठ्या मोठ्या बाता भरपूर मारल्या आम्ही. मारल्याच्या नंतर मग ते झाल्याच्या नंतर मग ते त्यांना बोलले द्या मग तुम्ही काही. ते म्हटले हा ना द्यावाच लागेल, देवानच दिलं, मग देवाच्यासाठी द्यायचं, मग कुणाला द्यायचं, देवानच दिलेलं आहे, लिहा 11 रुपये. आता 11 रुपयाचं आम्हाला काय करावं ते 11 रुपये? म्हणजे असं मन उदार पाहिजे माणसाचं. तसं नानांचं मन उदार आहे बरं का, त्यांच्याविषयी नाही बोलत, पण मी सांगत होते आपण एक बाजू सांगतो आणि दुसरी बाजू सांगत नाही. त्यांचं कार्य आहे तेवढं. जगाच्या कल्याणा संतांचे विभूतीन देह कष्टभीती परोपकारी. ज्या संतांनी जगाच्या कल्याणासाठी एवढा मोठा त्या ठिकाणी ग्रंथ संपदा निर्माण केली, त्यांनी जे शब्द लिहिले, जे अभंग लिहिले, ते अभंग सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कीर्तनकार लोक करतात. तुम्हाला सांगून जाईन, आज बऱ्याच तरुण मित्रमंडळाचे आपले कीर्तनकार लोक हिरो आहेत. काय हरकत आहे? बाकीचे बॉलिवूडचे हिरो असण्यापेक्षा हे वारकरी संप्रदायातले आपले हिरो असले तर काय हरकत आहे आपल्याला? आपल्या लोकांना हे सहनच होत नाही हो. पण जाऊ द्या, आता झालं, आता बस. हा विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होते या वाचेने कोण काय बोलेल सांगता येत नाही. काय होतं, एका दिवस 4-5 जण असे बैठकीत बसतात. बैठकीत बसल्याच्या नंतर मग ती 4-5 लोक असं बोलतात. बोलल्याच्या नंतर मग एक त्याच्यातला असा राहतो ना, तो इतकी बडबड करतो, समोरच्याला वाटतं हा ग बसला की मग मी बोलन, तो काय ग बसत. म्हणजे एवढी बडबड करतात. ज्ञानोबा वर्णन करतात, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे घरी. व्यर्थ बडबड केल्यापेक्षा घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपण असं बोललं पाहिजे, त्या विठ्ठलाला तिकडं आनंद झाला पाहिजे. नाही तर काही लोक काही पण बोलतात, असं नाही बोललं पाहिजे. आपल्या वाणीमध्ये अमृत पाहिजे, म्हणजे गोडवा पाहिजे. साचा आणि मवाळ मी तुले परी रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखी वाणी पाहिजे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. म्हणजे आपली वाणी गोड पाहिजे. अमृत माहिती का? अमृत माहिती का? घरी का आहे का तुमच्याकडं? आणून द्या थोडंसं, तुम्ही प्यायच्या आधी. हा तुमच्याकडं आहे का? बरं जाऊ द्या. नातेवाईकाकडं, मित्रपरिवाराकडं, बरं जाऊ द्या भाऊबंदाकडं. अमृत खरं भाऊबंदाकडे पाहिजे होतं, मग राट पाहायचा. हा म्हणजे ते अमृत असं कोणी पाहिलं नाही, पण त्या अमृताचा गुणधर्म ते गोड राहतं. मी घेऊन आले ना, हा मी घेतलं नाही बरं का. का माहिती का? अनुमान प्रमाण लावायचं काही गोष्टींचं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे देवाचं नामस्मरण अमृतापेक्षा गोड आहे. म्हणजे अमृतापेक्षा गोड आहे ना, तर अमृत हे गोड आहे अमृतापेक्षा. म्हणजे आपण काय म्हणू ना, ही मिठाई ना, त्या मिठाईपेक्षा ती मिठाई गोड आहे बरं का. म्हणजे ती दुसरी पण मिठाई
गोडच आहे, तसं अमृत हे गोडच आहे. त्या भजन करणाऱ्याची वाणी अमृतासारखी गोड होते. जो भजन करतो, चिंतन करतो ना, त्याची वाणी गोड होते. आणि अमृताचा दुसरा गुणधर्म आहे, अमृत हे आमर करतं. पेल्यावरती अमृत पिल्यावरती आमर करतं. तसं जो भजन करतो, जो चिंतन करतो, जो नामस्मरण करतो, त्याची वाणी अमर होते. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वाणी राहते. तुकोबरांचा गाथा घ्या, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी घ्या. चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे. हे कमी आहे. जोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे, म्हणजे अमर होते. जो देवाचं भजन करतो, चिंतन करतो, या वाचेने चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. आणि भजन केल्याच्या नंतर इथं काय तुम्हाला पैसे लागणार नाही. काय एखाद दिवस होईनच बा. आता जर एवढ्या याच्यात म्हटलेच बा तुम्ही विठ्ठल, अजून काय म्हटले नाही, मला लक्ष आहे, म्हटलेच बा अनावधानानं आलंच तुमच्या तोंडात विठ्ठल असं म्हटल्याच्या नंतर असं काही नाही का ती तुम्हाला इथं येऊन कीर्तन संपल्याच्या नंतर 50-50 रुपये ठेवून जावं लागते. आज काय होणार नाही. देवाले वा 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 वा. हा, मी इथं काय पैसे लागत. कबीर महाराज वर्णन करतात, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, ना लागे कवडी दमडी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. पैसे लागत नाही. इथं भजन करायचं, चिंतन करायचं, पैसे लागणार नाही. मग या वाणीने देवाचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वाचा. तिसरी गोष्ट म्हणजे काया, आणि काया म्हणजे हे शरीर. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. प्रत्येकाने भारतामध्ये बरेच तीर्थक्षेत्र आहे, चारीधाम यात्रा आहेत, जगामध्ये बरेच तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राला प्रत्येकाने गेलं पाहिजे. त्र्यंबकेश्वर असेल, आळंदी असेल, पैठण असेल, मुक्ताईनगर असेल, पंढरपूर असेल, या प्रत्येक वारीला आपण गेलं पाहिजे. पंढरी सी जा रे आल्यानो संसारा. पंढरपुराला प्रत्येकाने गेलं पाहिजे. पण काय होतं माहिती का, काही लोक स्वतः जात नाही, पण जे जातात ना त्यांना सुद्धा नावं ठेवतात. हा, काय होतं, काही लोक प्रामाणिक असतात, त्यांची जॉब असते, व्यवसाय असतो, बिझनेस असतो, व्यापार असतो, बरेचसे कामं राहतात, शेतीचे कामं राहतात, घरातली कामं राहतात. एवढ्या कामांमध्ये त्यांना पंढरीच्या वारीला जायला जमत नाही. मग ते लोक काय करतात, गावामध्ये जर पालखी आली, तुमच्या येते ना सातपूरमध्ये पालखी, गावामध्ये जर पालखी सोहळा आला, पालखी सोहळा आल्याच्या नंतर विनायकाचं पूजन करतात, वारकऱ्यांचं दर्शन घेतात, पालखीचं दर्शन घेतात, वारकऱ्यांना विचारतात मुक्कामाची व्यवस्था करू का, जेवणाची व्यवस्था करू का, चहाची व्यवस्था करू का, तुम्हाला काय लागेल त्याची व्यवस्था सगळी मी करतो. स्वतः जात नाही, पण सेवा कुणाची, वारकऱ्यांची सेवा करतात. पण काही लोक उलट्या बुद्धीचे राहतात, स्वतः जात नाही, जे जातात त्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत. काही लोक जर वारकरी पंढरीला निघाले, डायरेक्ट म्हणतात निघाले पोट भरायला. तुम्हाला सांगून जाईन, वारकऱ्याची परमार्थिक श्रीमंती बघितली तर आपलं डोकं बंद पडेल. अहो, आम्ही ज्ञानोबराय तुकोबरांची लेकरं, आम्ही काही सामान्य नाही का? आमचे आई वडील फार मोठे, आम्ही श्रीमंत बापाची लेकरं आहोत. आम्हाला काही कमी. वारकरी संप्रदाय हा श्रीमंत संप्रदाय आहे. आपण स्वतः जायचं नाही, पण लोकांना नावं ठेवायला शिवाय राहायचं नाही. जायचं, प्रत्येकाने पंढरपुराला गेलं पाहिजे. पण पंढरपुराला जात असताना, कुठल्याही तीर्थाला जात असताना पायी चालायचं, आणि पायी चालता चालता देवाचं भजन करायचं. आणि देवाचं भजन केल्याच्या नंतर फायदा आपल्याला, नाम घेता वाट चाले, आणि यज्ञ पाऊला पाऊली घडे. प्रत्येक पावला पावलाला यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला लागतं. पण कधी, ज्यावेळेस आपण भजन करत चालू त्यावेळेस. काही लोक करतात बरं का, जायचे म्हणतात, ऐकतात कीर्तन करायचं, पंढरपुराला गेलं पाहिजे, निघतात पंढरपुराला. 4-5 लोकांचा ग्रुप होतो. आमच्याकडे त्याला टोळकं म्हणतात, तुमच्याकडं
हा असे ते 4-5 जण येतात. मग त्यांचा नियम राहतो रोजचा, सकाळी सकाळी उठणार, आंघोळ वगैरे झाली का मग ते काय विचार करतात, भजनी मंडळ वारीमधलंही काम राहतं. मग त्यांना सकाळी उठून ज्या घरी थांबलो आपण त्यांच्या घरी भजन करावं लागतं थोडंसं, ज्याच्या घरी आपण रात्रभर राहिलो त्याच्या घरी भजन करावं लागतं. मग ते 4-5 जण विचार करतात, एक काम करू आपण, यांचं जोपर्यंत भजन चालू आहे ना तोपर्यंत आपण पुढं जेवायच्या दुपारच्या जेवणाच्या जागेवरती जाऊ आपण. मग काय होईल माहिती का, आपण जर पुढं गेल्याच्या नंतर आपला तिथं जाऊन हे जोपर्यंत मागून येतो तोपर्यंत आपला आराम होईल. वारीत आरामाला जातो का? मग ज्ञानोबराय म्हणतात, पापाचे कळप पळती पुढे. असं नाही केलं पाहिजे. वारीमध्ये ज्या ठिकाणी भजन चालू त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. भजन करत करत चाललं पाहिजे. ज्ञानोबराय वर्णन करतात बघा, आपण वारीमध्ये जे भजन करतो ना, संतांचं भजन राहतं. तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. संतांचं भजन केल्यास नंतर आपली पापं जळून जातात. वारीमधलं भजन फार गोड आहे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. अतिशय गोड भजन चालतं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. फार गोड भजन चालतं वारीमध्ये. मग ते भजन केलं पाहिजे प्रत्येकाने. वारीमध्ये चालता चालता मग प्रत्येकाने पंढरपुराला गेलं पाहिजे. पण कधी, मी पहिले शब्द टाकला, जवळ हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत शरीर आपला ताब्यात आहे तोपर्यंत जा. हे म्हाताऱ्या माणसाला लय वाटतं दिंडीला जावा, हातपाय काम देत नाही, काय करता येत नाही. मग वारी असेल, कीर्तन असेल, भजन असेल, तरुणपणी केलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात पंढरपुराला गेलं पाहिजे. मी म्हणते म्हणून जाऊ, मी म्हणते म्हणून जाऊ, अहो खुशाल नाही म्हणतात. म्हणजे माझं मनाला थोडंसं दिलासा तरी द्या. तुम्ही म्हणताय म्हणून चाललो पंढरपुराला, डायरेक्ट म्हणतात तुम्ही म्हणतात म्हणून. बरं जाऊ द्या, मी म्हणते म्हणून जाऊच नका. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून गेलं पाहिजे. जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा. जाईन गे
आपुलिया तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला निरोप या संता हाती आला आपुल्या माहेरा जाईन आपुल्या माहेरा जाईन जाईन मी आता. तुकोबराय म्हणतात आम्ही सुद्धा जाणार पंढरपुराला. माहेर माहिती का माहेर तुम्हाला? तुम्ही कस काय हो म्हणतात? अहो यांना विचारते माहेर माहिती ना? अहो माहेर सोडून सगळं माहेरच माहिती म्हणा, बाकीचं काहीच माहित नाही. लय प्रिय राहतं माहेर. आता जाशाल ना रक्षाबंधनला, जाशाल ना? रक्षाबंधनचा सण आला, फार मोठा सण आहे बहीण भावाच्या जीवनातला. फार अतूट नातं बहीण भावाचं. बहीण भावाचं इतकं अतूट नातं राहतं, इतके भांडणं होतात, लय भांडणं होतं. रिमोटवरून भांडणं, चॉकलेटवरून भांडणं, बरोबर आहे का नाही? सारखे कपड्यांवरून भांडणं, सारखे भांडणं चालू राहतात. पण इतकं प्रेम राहतं बहीण भावाचं एकमेकांवरती. बघा रक्षाबंधनला बहीण भावाचं अतूट आणि अलौकिक नातं, या नात्याला बहीण भावाच्या अलौकिक नात्याला ज्यांनी मोठा दर्जा दिला ती ज्ञानोबराय, ती मुक्ताबाई. मुक्ताबाई ज्ञानोबराय बहीण भाऊ. बघा तुम्हाला सांगून जाईन, मुक्ताबाई जर नसती ना, आपल्याला सगळ्यांना माहिती ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, बऱ्याच त्या ठिकाणी अमृतानुभव, बरेच त्या ठिकाणी कार्य ज्ञानोबरायांनी केलं. ज्ञानोबरायांनी एवढं कार्य केलं, पण ज्ञानोबरायांनी कार्य केलं याच्या मागे मोठा वाटा मुक्ताबाईचा आहे. मुक्ताबाई जर नसत्या ना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश मुक्ताबाईने केला नसता तर या महाराष्ट्राला काय, या जगाला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ कधीच मिळाला नसता. बहिणीचे त्या ठिकाणी ज्ञानोबरायांची बहीण आहे मुक्ताबाई. बघा मुक्ताबाईने ज्ञानोबरायांना शिकवलं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानोबरायांना जरा राग आला, बरंच प्रसंग प्रत्येकाला माहिती. शिकवल्याच्या नंतर ज्ञानोबराय बाहेर आले, ताटीच्या बाहेर आले, आणि ताटीच्या बाहेर आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या तोंडातून उद्गार निघतात. मुक्ताबाई विषयी, बहिणीविषयी ज्ञानोबरायांना जरा प्रेमच आलं. गहीवरून आले ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी विचार केला जे कुणी करू शकलं नाही ते माझ्या एवढ्या मुक्ताबाईने केलं. मला एवढ्या रागातून आणि एवढ्या त्या ठिकाणी मी संतापलो होतो, एवढ्या रागाच्या बाहेर मला मुक्ताबाईने काढलं. माझी एवढीशी चिमुकली मुक्ताई फार मोठं कार्य केलं. गहीवरून आले ज्ञानोबराय, आणि ज्ञानोबरायांनी गहीवरून ज्ञानोबरायांच्या तोंडातून वाक्य निघले, गहीवरले ज्ञानदेव डोळे आले भरीसन, गहीवरले ज्ञानदेव डोळे आले भरीसन, असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण. मी स्वतःला भाग्यवान म्हणतो, माझी मुक्ताबाई बहीण आहे. मुक्ताबाई काही सामान्य नाही. जनाबाई सुद्धा म्हणतात माझा दादा ना ज्ञानाचा सागर आहे. म्हणजे जनाबाई आणि ज्ञानोबराय सुद्धा बहीण भाऊ. म्हणजे अतिशय अलौकिक आणि अतूट नातं, आणि त्या नात्याला अलौकिक आणि अतूट दर्जा देण्याचं काम संतांनी केलं. फार त्या ठिकाणी बघा रक्षाबंधन आलेलं आहे. रक्षाबंधनला आपल्या भावाकडून एकच मागणं मागायचं, दादा नको मला काही गिफ्ट, नको मला काही नाही पाहिजे, मला पैसे नको, काही नको, एकच काम कर, तू ये ना या रक्षाबंधनला मला एकच गिफ्ट दे. याच्यानंतर तू ज्या वेळेस फिरशील, ज्या वेळेस या जगामध्ये वावरशील, त्यावेळेस तू एकच काम कर, माझ्या सकट तुला तुझ्या डोळ्याने जी काही स्त्री दिसेल, जी काही मुलगी दिसेल, ती मुलगी प्रत्येक तुझी बहीण आणि आई या स्वरूपाने बघ, झाली माझी रक्षाबंधन. मला बाकी काहीच नको. एवढं जर सांगितलं ना, 50% बलात्कार याच ठिकाणी थांबते. आपल्या बहिणीला जर आपण त्या ठिकाणी, बहिणीनं जर भावाकडून एवढं जर मागणं मागितलं तर द्यायला तयार आहे तो,
फार प्रेम राहतं बहिणीवरती. आता रक्षाबंधन आलेलं आहे. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. म्हणजे आता रक्षाबंधन आलेलं आहे ना, बघा तुम्ही माहेराला जाशाल. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमचं माहेर हे नाशिवंत माहेर नाही आमचं, पंढरपूर आमचं माहेर आहे. त्या माहेराला आम्ही जाणार.